हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन। आज मी बनवली आहे काजू कतली आणि खूप सिंपल आहे आणि एवढी भारी लागते ना, खूप मस्त लागते। आणि रक्षाबंधन स्पेशल आहे, तर नक्की रक्षाबंधनला नक्की घरीच मिठाई बनवा, बाहेरून आणू नका। तर इथे मी काजू कतली बनवणार आहे आज। तर एवढी सोपी आहे ना, खरंच सोपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एवढी काही अवघड नाहीये आणि जास्त काही सामान पण याला लागणार नाहीये। आणि फक्त काजू, साखर आणि पाणी ह्या 3 गोष्टीपासून बनणारी ही काजू कतली आहे। तर चला बनवूया। तर इथे मी काजू घेतलेत। तर काजू माझ्याकडे घरचेच काजू होते, घरचे म्हणजे विकतच आणलेले होते, पण पॅकेट फोडलेलं होतं। तर इथे एका भरणीमध्ये मी भरून ठेवत असते। तर त्याच्यामध्ये काय होतं ना, टाकताना असे घेताना वगैरे तुटतात। तर पहिले जे आहे तर ते तुकडे वगैरे झालेले काजू जे आहे, म्हणजे तुटलेले वगैरे काजू जे आहे तर ते मी घेतेय पहिले। तर काढून घेतले। तर इथे मी मेजरमेंटसाठी ना, इथे कप पण मी तुम्हाला दाखवलंय। तर तुम्ही कुठलंही भांड यूज केलं ना, तर सोपी पद्धत आहे की 2 वाटी इथे काजू घ्यायचे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। म्हणजे कुठलंही भांड घेतलं, जर तुम्हाला आता थोडीच ट्राय करून बघायची तर अशी छोटीशी वाटीही घेऊ शकता। तर इथे 2 वाटी काजू, 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, हेच मेजरमेंट लागणार आहे। जर तुम्ही डब्बा घ्या, काही पण घ्या, पण तेच आहे की 2 वाटी काजू, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर। तर इथे मी कपनी मेजरमेंट करतीये। तर इथे मी 2 कप काजू घेतलेत। तर पहिले जे तुकडे झालेले होते तर ते घेतले, जेणेकरून जे काजू आहे ना, ते बाकीचे खराब होत नाही आणि आपले मस्त काजू राहतात। तर इथे मी मिक्सर मधून मस्त काजू अशी बारीक प्युरी त्याची बनवून घेणार आहे। आणि चांगलं बारीकच करायचंय, कारण की आपल्याला जी काजू कतली आहे तर ती मस्त सॉफ्ट बनवायची आहे। तर इथे तर बघू शकता मस्त असं बारीक झालंय। पण काय असतं ना, की मिक्सरमध्ये काढताना ना, एखादा तरी काजू असतोच आणि थोडंसं म्हणजे एकदम पिठीसारखं बनत नाही। तर याला मी काय करणार आहे की जी चाळणी आहे, जर तुमच्याकडे पुरण बनवतो आपण, ती पण चाळणी घेतली तरी चालेल, किंवा तुम्ही ज्याने पीठ गाळता तर तीही चाळणी घेऊ शकता, त्याने पण मस्त बारीक प्युरी निघेल म्हणजे चाळल्यानंतर। तर इथे माझ्याकडे पुरणपोळीची चाळणी होती, तर मी त्यानेच चाळून घेणार आहे। आणि थोडीशी जाडसर होती, एकदम अशी बारीक नव्हती। तर इथे त्या चाळणीमध्ये पूर्ण मिश्रण मी काढून घेतलं आणि थोडं म्हणजे त्याला चांगलं असं चम्मचने म्हणजे चाळून घेतीये। तर एका परातीमध्ये बघा, तर थोडंसं जाडसर असतंच वरती। तर जाडसर मी कसं आहे, परत मिक्सरमधून नाही काढलं, तर त्याला थोडंसं ठेवून देते, म्हणजे तुम्ही नंतर भाजीला वगैरे त्यालाही यूज करू शकता। तर फेकून द्यायचं काही काम नाहीये। तर इथे बघू शकता मस्त आपलं चाळून घेतलंय मी, आणि चाळूनच घ्यायचं म्हणजे जेणेकरून जे आहे त्याच्यामध्ये जाडसरपणा निघलेला, तर ती म्हणजे काजू कतलीमध्ये ते दिसणार नाही आणि खातानाही वाटणार नाही। तर त्याच्यासाठी चाळून घेणं खूप गरजेचं आहे इथे। तर इथे मी म्हणजे थोडंफार चाळताना खाली सांडलं होतं, तर ते साफ करून घेतेय। तर इथे मी काय करतेय, एका पॅनमध्ये म्हणजे एक पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये 1 कप पाणी आणि 1 कप इथे साखर टाकायची आहे। तर मीडियम गॅस ठेवायचा आहे, जास्त फुल गॅस नाही ठेवायचा आहे। तर त्या साखर जी आपण टाकली आहे 1 कप, तर त्याची असं एकदम तारवाली वगैरे अशी चाचणी नाही बनवायची आहे, म्हणजे फक्त विरघळवून घ्यायची आहे आणि जशी उकळी आली त्याला तसं त्याच्यामध्ये ऍड करायचंय। तर गॅसला बिलकुल कमी ठेवायचंय, एकदम फुल गॅस नाही करायचा आहे किंवा मीडियम पण नाही करायचा आहे। तर याच्यानंतर जी प्रोसेस आहे ना, तर ती खूप म्हणजे एकदम काळजीपूर्वक करावी लागती। तर इथे जसं म्हणजे साखर विरघळली की त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर त्याच्यामध्ये गाठी वगैरे ते झालं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये जर का गाठी वगैरे झाली ना, तर काजू कतली व्यवस्थित बनणार पण नाही आणि दिसायला पण चांगली वाटणार नाही। तर तुमच्याकडे जर का असं काही म्हणजे
मिक्स करण्याचं भांडं वगैरे असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता, किंवा चमच्याने, काटा चम्मच असेल तर त्यानेही मिक्स करून शकता, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे होणार नाही. तर इथे त्याला चांगलं मिक्स करत घ्यायचंय. आणि याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ना, तर ती खूप म्हणजे खूप थोडा टाइम लागतो. मला तर इथे 15 मिनिटं लागले होते, 15 ते 16 मिनिटं लागले होते. कारण की याला कसं आहे ना, कमी गॅसवरच ते चांगलं व्यवस्थित बनतं आणि व्यवस्थित म्हणजे चांगलं सॉफ्ट बनेन त्याच्यानंतर मग जी काजू कतली जी आहे ती. तर इथे परत 9 ते झाले, तर बॅटरमध्ये पण मस्त असे बबल्स व्हायला लागलेत. आणि गॅसला कमीच ठेवायचे, फुल करायचं नाही. लवकर होण्याच्या चक्करमध्ये जर का तुम्ही गॅस फुल करसाल तर काजू कतली व्यवस्थित बनणार नाही आणि त्याला चांगलं मिक्स करत राहायचंय. तर इथे मी त्याच्यामध्ये ½ टीस्पून परत तूप टाकलंय, जेणेकरून जी काजू कतली आहे तर ती अजून सॉफ्ट बनणार आणि एकदम तोंडामध्ये टाकलं ना की लाईक वाव असं ती रेसिपी बनणार, भारी एकदम काजू कतली अशी बनणार. तर इथे त्याला चांगलं परत मिक्स करून घ्यायचे. आणि बघू शकता मस्त, म्हणजे अजून थोडंसं सॉफ्टच आहे, म्हणजे थोडंसं जे मिश्रण आहे तर ते ढिल्लच आहे, एकदम असं घट्ट नाही झालंय. तर इथे बघू शकता की जो पॅन आहे तर पॅनला जे मिश्रण आहे तर ते चिपकत नाहीये, असं सुटलंय, ते त्याला चिपकत नाहीये. तर समजून जायचं की मिश्रण आपलं होतंय आणि एकदम परफेक्ट पण बनतंय. तर परत मी त्याच्यामध्ये ½ टीस्पून तूप टाकलंय आणि परत त्याला मिक्स करून घेतलंय. तर थोडा वेळ असंच मिक्स करत राहायचंय पॅनला, जोपर्यंत ते चांगलं थोडंसं आपल्याला वाटत नाही की थोडं थिक झालंय बाबा. तर थिक झाल्यानंतर समजून जायचं की याच्यामध्ये म्हणजे हे बनलंय, व्यवस्थित बनलंय. तर याच्यामध्ये मी परत ½ टीस्पून तूप टाकणार आहे आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर म्हणजे तुपाने काय होतं ना, जे टेस्ट आहे तर ते अजून चांगलं टेस्ट येतं त्याच्यामध्ये आणि एकदम भारी लागते काजू कतली. आणि एकदम मार्केटपेक्षा पण अशी काजू कतली बनणार बघा घरी, एकदम भारी बनती. मार्केटमध्ये कसं ते शेंगदाणे वगैरे पण ऍड करून काजू कतली बनवतात, पण घरी आपण जर का काजू कतली बनवली तर भारीच बनते, खूप भारी. माझी तर खूप भारी बनली होती. आणि याच्यानंतर मी काय केलं की गॅसला बंद केलं आणि गॅसला बंद केल्यानंतर पॅनमध्येच त्याला थोडा वेळ मिक्स केलं, जेणेकरून जी गरम वाफ आहे तर ती काढायची आहे गॅस बंद केल्याच्या नंतर. आणि इथे मी बटर पेपर घेतलाय. तर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही कुठल्याही प्लास्टिक, म्हणजे थोडंसं जाडवालं प्लास्टिक जे असेल ना, तर त्याच्यावर पण तुम्ही बनवू शकता. तर बटर पेपर होता माझ्याकडे, तर तोच घेतला मी आणि त्याला हलकंसं असं तूप लावतीये, जेणेकरून जे मिश्रण आहे तर ते बटर पेपरला चिपकणार नाही. तर तुमच्याकडे म्हणजे तूप तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तेलही ऍड करू शकता, भारी लागतं, ते पण भारी लागतं. पण तुपाने कसं अजून चांगली टेस्ट येते. आणि पॅन मधलं मी पूर्ण मिश्रण बटर पेपरवर टाकलंय आणि बघू शकता याच्यानंतर ते बटर पेपरला नाही चिपकत आहे, म्हणजे ते एकदम परफेक्ट बनलंय. त्याच्यामध्ये काहीही कमी जास्त झालेलं नाहीये, एकदम व्यवस्थित बनलं. आणि याला हलकंसं म्हणजे त्याची वाफ चांगली काढून घ्यायची आहे. याला म्हणजे एकदम असं थंड नाही करायचंय, ते हळूहळू थोडंसं होतं ते, म्हणजे थंड होतं ते. तर याला काय करायचं की चांगलं असं म्हणजे ते खूप गरम असतं ना, तर हाताने नाही त्याला थंड करता येत. तर इथे बघू शकता की त्याला पण मी एका साईडनं बटर पेपरवर ठेवून दिलंय आणि हलकंसं ते कोमट आहे, म्हणजे गरम आहे. तर परत एक बटर पेपर घेतलाय कट करून, कारण की तो बटर पेपर खूप खराब झाला होता, तर चिपकण्याचे खूप चान्सेस असतात त्याच्यावर. तर परत मी दुसरा बटर पेपर घेतल्यावर हलकंसं त्याच्यावर तूप लावलंय, जेणेकरून जो मिश्रण आहे तर ते खाली पेपरला चिपकणार नाही आणि व्यवस्थित इझिली ते काजू कतली जी आहे तर ती निघेन. तर इथे हलकंसं गरमच होतं ते, तर इथे माझे हात पण भाजत होते. तर इथे काय करायचं, स्क्वेअर किंवा सर्कलमध्ये तुम्ही त्याला शेप द्यायचा. तर हलकंसं हाताने त्याला दाबून दाबून असं गोल बनवायचं आणि त्याच्यानंतर परत एक बटर पेपर टाकायचा आणि बेलननी त्याला
चांगलं असं गोल बनवून घ्यायचं आणि तुम्हाला जर का जाड वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर इथे मला मीडियम साईज बनवतीये मी, तर हलक्या हाताने त्याला पांगवत घ्यायचे. तर इथे बेलनच्या सहाय्याने किंवा कुठल्याही भांड्याच्या सहाय्याने तुम्ही बनवू शकता. आणि लगेच बघा मी त्याच्यावरचा पेपर काढला तर एकदम एवढी भारी वाटत होती ना, मार्केटपेक्षा पण भारी वाटत होती काजू कतली. तर इथे माझ्याकडे सिल्वर पेपर होता, तर तुमच्याकडे सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही तसंही, म्हणजे सिल्वर पेपर याच्यासाठी की ती चांगली दिसती आणि मार्केट सारखी वाटती, म्हणजे मार्केटमधून आणली आहे अशी वाटणार काजू कतली. तर बघू शकता किती भारी म्हणजे मी हे जे आहे तर हे मी पहिले पण काजू कतली बनवली होती, तर माझ्याकडे सिल्वर पेपर नव्हता, पण मी सिल्वर पेपर स्पेशल व्हिडिओसाठी आणला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी की एकदम मार्केट स्टाईल इथे मी काजू कतली बनवतीये. तर मार्केट सारखी दिसायला नको त्याच्यासाठी मी सिल्वर पेपर आणलाय. तर इथे चाकू घ्यायचा आहे. चाकूला कुठलीही डिझाईन वगैरे नको, कारण की जे कट करतो आपण तर ते तुम्हाला जर का शेपमध्ये दुसरं काही स्क्वेअरमध्ये किंवा कोनमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तसंही बनवू शकता. इथे मी मार्केट स्टाईल बनवतीये, तर मार्केटच्या शेप्सनी बनवतीये. तर इथे हळूवार मस्त त्याला कट करून घ्यायचे. हलकसं त्याला पेपर काढल्यानंतर हलकीशी त्याची वाफ जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला कट करायचे. तर हळूवारपणे मस्त त्याला बघा, माझी तर कट करतानाच निघायला लागली होती पेपर मधून. तर हळूवार मस्त मग त्याला कट करून घ्यायचे. तर बघू शकता आपण कसं आहे की कुठलंही काम करतोय आणि ते चांगलं झालं तर एकदम खुशी म्हणजे खूप असतं ते. तर एकदम भारी झाली होती. तर नक्की रक्षाबंधनला घरीच काजू कतली बनवा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.